नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शिवसेना म्हणजे उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये काही फेरबदल होऊ घातले आहेत का? तशी जोरदार चर्चा आहे. हे आदित्य ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे यांना उभाटाचे कार्याध्यक्ष केलं जात आहे, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आता सूत्रांच्या आधारे हे सांगितलं जात आहे, पण त्याला आधार काय आहे, याचं काही म्हणजे विश्वासार्ह काही काही नाही. पण कालपासून सूत्रांच्या आधारे या बातम्या जोरदार चालवल्या गेल्या. जोरदार चर्चा आहे मुंबईत की आदित्य ठाकरे यांना शिवसेनेचं कार्याध्यक्ष बनवलं जात आहे. खुद्द आदित्य ठाकरे यांनी संध्याकाळी या चर्चा फेटाळून लावल्या. आदित्य ठाकरे म्हणाले की या या चर्चांना कुठलाही आधार नाही, काही तथ्य नाही, असं त्यांनी पोस्ट करून खुलासा केला आहे. म्हणजे आदित्य ठाकरेंनी शक्यता नाकारलेली नाही, फेटाळून लावली आहे. परंतु कोणी उघडपणे अशा गोष्टी कबूल करत नाहीत. जे करायचं ते व्यवस्थित पद्धतशीर केलं जाते. त्यामुळे नेमकं उबाटामध्ये मोठे फेरबदल होत आहेत का? उबाटाच्या कार्यकारिणीची बैठक येत्या 19 जून रोजी होत आहे. त्यामध्ये आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्षपद दिलं जाईल अशी चर्चा आहे. ती आदित्य ठाकरेंनी फेटाळली आहे. परंतु तसं होऊच शकत नाही अशातला भाग नाही. राजकारणात काही होऊ शकतं. आणि उद्धव ठाकरे सध्या नाही म्हटलं तरी तब्येतीमुळे थोडे नरमले आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरेंना पुढं करायची हीच योग्य वेळ आहे, असं शिवसेनेच्या अनेक मोठ्या नेत्यांना वाटतं. त्यामुळे आदित्य ठाकरेंना पुढं केलं जाईल ही चर्चा एकदम फेटाळली, एकदम नाकारली, शक्यता नाकारता येत नाही. खुद्द संजय राऊत यांनी तरुण नेतृत्व पुढे आलं पाहिजे असं म्हटलेलं आहे. संजय राऊतांनी नाकारलं नाही, पण ते म्हणाले हो तरुण नेतृत्व पुढे आलं पाहिजे. त्यामुळे आदित्य ठाकरे बॉस म्हणून पुढे येऊ शकतात. शिवसेनेमध्ये याआधी 2003 मध्ये हेच झालं आहे. 2003 मध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेचं कार्याध्यक्षपद दिलं गेलं. महाबळेश्वरच्या अधिवेशनात खुद्द राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंचं नाव सुचवलं होतं. पुढे त्याचे स्फोट झाले. उद्धव राज ठाकरे बाजूला झाले, नारायण राणे सुद्धा बाजूला झाले. ते ते परिणाम नंतर पाहायला मिळाले. परंतु जे झालंय त्यामुळे आता पुन्हा होऊच शकणार नाही अशातला भाग नाही. सध्या शिवसेना शिवसेना म्हणजे शिवसेनेचा प्रवास सध्या जो सुरू आहे अतिशय वादळातून सुरू आहे. त्यांच्या म्हणजे उभाटामध्येच सुप्त वाद सुरू आहे, संघर्ष सुप्त सुरू आहे. संजय राऊत, खासदार संजय राऊत आणि ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यात सुप्त संघर्ष आहे.
त्याची झलक आपल्याला राज्यसभा निवडणुकीनिमित्ताने पाहायला मिळाली. प्रियंका चतुर्वेदी माजी खासदार यांना राज्यसभेचं तिकीट दिलं जावं अशी आदित्य ठाकरे यांची इच्छा होती. त्यांनी जोही लावला, त्यासाठी फिल्डिंग केलं. परंतु शरद पवारांची बाजू वजनदार राहिली. शरद पवारांची बाजू संजय राऊतांनी उचलून धरली. शरद पवारांचं नाव संजय राऊतांनी चालवलं सुरुवातीला, सर्वात पहिल्यांदा. त्यामुळे आदित्य ठाकरे संजय राऊत यांच्यावर नाराज आहेत. म्हणजे हे उघडपणे कोणी सांगणार नाही, परंतु ते आतली माहिती अशीच आहे की संजय राऊत यांची राज्यसभेची मुदत तर 2028 मध्ये संपते. त्यामुळे पुन्हा संजय राऊतांना तिकीट देणार का ठाकरे सेना, हाही प्रश्न आहे. कारण संजय राऊत आणि उद्धव ठाकरे किंवा ठाकरे घराणं यांच्यातले संबंध पूर्वीसारखे राहिले नाहीत. आदित्य ठाकरे हेही संजय राऊतांची बाजू उचलून धरते याच्यातला भाग नाही. म्हणजे वातावरण खूप बदललं आहे. राजकारणात कोणी कोणाच नसतं. मनोहर जोशी एक वेळचे मुख्यमंत्री शिवसेनेचे, परंतु अखेर शेवटच्या काळात त्यांचं महत्त्व कमी होत गेलं, बाजूला पडले. आताही तसंही काही होऊ शकते, कारण राजकारणात काही होऊ शकते. त्यामुळे उद्या आदित्य ठाकरे पुढे येऊन उबाटाची सूत्र हाती घेणारच नाहीत अशातला भाग नाही. त्यांना घ्यावी लागेल, म्हणजे राजकारण टिकायचं असेल. आणि शिवसेनेची उपयोगिता थोडीफार सध्या बरीच मागे पडली आहे. ती काय सावरायची असेल, शिवसेनेला मैदानात टिकवायचं असेल तर तरुण आदित्यकडे नेतृत्व जाईल अशीच चर्चा आहे. तुम्हाला काय वाटते? आदित्य बॉस होतील? कॉमेंट करा.